ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ರಾಜರ್ಷಿ ಶಾಹು ಸಮವಿಚಾರಿ ಅಘಾಡಿಯ ಅಧಿಕೃತ ಅಭ್ಯರ್ಥಿ ಶ್ರೀ ಅಪ್ಪಿ ಅಲಿಯಾಸ್ ವಿನಾಯಕ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರು ತಮ್ಮ ಚುನಾವಣಾ ಪ್ರಚಾರವನ್ನು ನೇರವಾಗಿ ಗದ್ದಿಯ ಬೇಲಿಯಿಂದ ಪ್ರಾರಂಭಿಸಿದ್ದಾರೆ. ಬೆಳೆ ನಿಗ್ರಹದ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಹಳ್ಳಿಯ ಮತದಾರರನ್ನ ಭೇಟಿ ಮಾಡಲು ಅವರು ಗದ್ದಿಯಲ್ಲಿಯೇ ಬಂದು ಭೇಟಿ ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಅಪ್ಪಿ ಪಾಟೀಲ್ ಅವರು ಭತ್ತ ತೊಳೆಯುವ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡುವ ರೈತರನ್ನ ಭೇಟಿ ಮಾಡಿ ಅವರ ಕೆಲಸದಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಂಡು ನೇರವಾಗಿ ಜನರೊಂದಿಗೆ ಸಂವಾದವನ್ನ ನಡೆಸಿದ್ರು. ಈ ಸಂದರ್ಭ ಅವರು ಮತದಾರರಿಗೆ ಭರವಸೆಯನ್ನ ನೀಡಿದ್ರು. ಒಮ್ಮೆ ಅವಕಾಶ ಕೊಡಿ, ಚಿನ್ನವನ್ನ ಮಾಡ್ತೇನೆ. ನಾನು ರೈತನ ಮಗನಾಗಿ ಹುಟ್ಟಿದ್ದೇನೆ. ಗದ್ದೆ ಮಣ್ಣಿನ ವಾಸನೆಯು ನನ್ನ ರಕ್ತದಲ್ಲಿದೆ. ನಿಮ್ಮ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ನನ್ನ ಜೀವನವನ್ನ समर्पिಸುವೆ ಎಂದರು. या दौऱ्यामध्ये प्रचार दौऱ्यामध्ये आपण सर्व गावांना संपर्क साधण्याचा प्रयत्न करताय, मतदारांना संपर्क साधताय. परंतु बहुसंख्य मतदार हे आज गावात भेटत नाही, तर ते खळ्यामध्ये भेटतात, शिवारात भेटतात. काही मग भाताची मळणी, काही रताळे काढताना. त्यांचा तुम्हाला काय प्रतिसाद कसा वाटतोय? आम्ही आज सकाळपासून आपल्या या प्रचार फेरीला सुरुवात केल्यानंतर घोडेवाडीपासून आम्ही सुरुवात केलेली आहे. घोडेवाडीपासून प्रत्येक गावामध्ये उत्स्फूर्त असा त्या गावातील महिला कार्यकर्ते आणि सर्व वृद्ध वगैरे मला उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला स्वागत केलेलं आहे, पाठिंबा दिलेला आहे. आणि त्याबरोबरच मी ज्या ठिकाणी आता वाडी वस्ती शेतात जाऊन सुद्धा मी ज्या वेळेला आता ह्या ठिकाणी खायावरती आलेलो आहे, इथं मळणी चालू आहे. या ठिकाणी आल्यानंतर इथं ज्या आमचे शेतकरी बंधू भाऊ बहिणी सगळ्या इथं मळणी करायला, त्या ठिकाणी त्यांना हात जोडून नमस्कार करून विनंती केली की बाबा मी समविचारी शाहू आघाडीचा उमेदवार आहे. अप्पी पाटील, माझं चिन्ह आहे बादली, आणि बादली या चिन्हावर बटन दाबून मतदान करा म्हणतात. त्यांनी उत्स्फूर्तपणे मला मतदान करण्याचा त्यांनी आहे. मला खरोखरच आज सकाळपासून जर बघितलं तर चांगल्या पद्धतीनं सगळीकडे मला प्रतिसाद मिळत आहे. या भागामध्ये भात पिकवणारे, काजू पीक घेणारे, रपीक घेणारे शेतकरी जास्त आहेत. मग तुम्ही त्यांच्यासाठी काय तुमच्या डोक्यात आहे? भविष्यात आपल्या ह्या विभागाचा लोकप्रतिनिधी म्हणून झाल्यानंतर चंदगड तालुक्यामध्ये सर्वात मोठं उत्पादन आहे ते काजूचं. काजूच्या बोंडापासून चांगल्या पद्धतीचं प्रक्रिया करून चांगला कारखाना उभा करता येईल काय, आणि त्यासाठी बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देता येणार का, त्याचे प्रयत्न करा. दुसरं पीक आहे रताळी. रताळी सुद्धा ह्या भागातून जास्ती उत्पादन होतं, आणि रताळ्याच्या बाबतीत अजून चंदगड तालुक्यामध्ये म्हणावं असं प्रक्रिया करून कोणत्याही तिथं चांगल्या पद्धतीनं हे करण्यासाठी कोणी प्रयत्न करणार, तेच आम्ही प्रयत्न करणार आहे. तिसरा आहे बेट आहे. बेट सुद्धा चंदगड तालुक्यात बेट आहे. बेटीच्या काठीपासून सुद्धा काय छोटे मोठे उद्योग उभा करता येईल काय, ते सुद्धा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. तर एकंदरीत सर्व जर आता ह्या निवडणूक प्रक्रियेमध्ये बघितलं तर आपल्या ह्या समविचारी आघाडीचे प्रमुख आमचे जे सर्व नेते आहेत, त्या नेत्यांच्या आशीर्वादानं प्रत्येक चंदगड तालुक्यामध्ये गावामध्ये मला उत्तम असा प्रतिसाद मिळाला आहे. मी गेल्या 2 वेळेला विधानसभेची निवडणूक लढवलेला कार्यकर्ता आहे, परंतु ह्या दोन्ही निवडणुकीमध्ये चंदगडमध्ये मला मताधिक्य कमी होतं. परंतु आता आम्ही ह्या 2-3 दिवसामध्ये चंदगड तालुक्यामध्ये प्रचाराची फेरी करत असताना ह्या सर्व नेते मंडळींच्या इथल्या असणाऱ्या संपर्कामुळे त्यांचा शब्द प्रमाण म्हणून प्रत्येक गावातील कार्यकर्ते मला उत्स्फूर्तपणे सांगत आहेत की साहेब, आम्ही तुम्हाला ह्या वेळेला कुठल्याही परिस्थितीमध्ये, मग ते कल्लापना बोगन असतील, प्रभाकर खांडेकर असतील, आपले नितीन पाटील साहेब असतील, गोपाळराव पाटील साहेब असतील, आणि आमचे संपत काका असतील, ताडेकर साहेब असतील, ह्या सर्व नेते मंडळींच्या बघून त्यांचे प्रत्येक कार्यकर्ता ह्या वेळेला रात्रीचा दिवस करून निवडून येण्यासाठी मला प्रयत्न करून निवडून देणार असं सांग. ಅಪ್ಪಿ ಪಾಟೀಲ್ ಅವರ ಈ ಸರಳ ಮತ್ತು ಸಾಂಪ್ರದಾಯಿಕ ಪ್ರಚಾರ ಶೈಲಿ ಹಳ್ಳಿಗರ ಹೃದಯವನ್ನ ಮುಟ್ಟಿದೆ. ಅವರು ಮತದಾರರ ಮನದಲ್ಲಿ ವಿಶ್ವಾಸವನ್ನ ನಿರ್ಮಿಸಿದ್ದಾರೆ. ರವಿ ಪಾಟೀಲ್, ಕೆಎಂಎಂ ಕನ್ನಡ, ಚಂದಗಡ್.